सूरज मामा आणि मामीला मनात येईल ते बोलत होता. तो मामीला म्हणत होता की कोणी सांगितलं होतं तुम्हाला आमचं भार उचला म्हणून? तुम्ही खुशाल टाकायचं होतं आम्हाला अनाथ आश्रमात नेऊन. कोणी सांगितलं होतं आम्हाला सांभाळा म्हणून? आता आमच्यावर उपकार केल्यासारखे बोलत आहात. सूरजच्या तोंडून हे शब्द ऐकून मामी एकदम भानावर आली. हे शब्द ऐकून मामा आणि मामी सुन्न झाले होते. इतके लहान असल्यापासून सांभाळलेल्या आपल्या भाच्याकडे मामी डोळ्यातलं पाणी पुसत पाहत होत्या. मामा मात्र हातातल्या काठीवर जोर देत थरथरत तोल सावरीत उभे राहिले. बाद झालं. काय बोलतेस कळत आहे का तुला? तू फार बोललास. कुणी सांगितलं? म्हणून नाही सांभाळलं तुम्हाला? सांभाळायला तुम्ही कुत्री मांजरे आहात का? आमचीच मुलं मानलं आम्ही तुम्हाला. अरे माझ्या बहिणीचेच मुलं तुम्ही. लहान लहान होते तुम्ही दोघं बहीण भाऊ. तुमचे आईवडील गेले तेव्हा. अरे जर तुमच्या मामीने केलं नसतं ना तरीही कोणी नावं ठेवलं नसतं. आधीच घरातले तोंड काही कमी होती. पण तिने मनाचा मोठेपणा दाखवला. चांगले पान फेडता आहात तुम्ही डोळ्यान देखत. सुप्रिया मामाचं बोलणं खाली मान घालून ऐकत होती. सूरज मात्र तारव तटलेल्या डोळ्यांनी आव्हान दिल्यासारखं मामाकडे पाहत होता. मामींना वाटत होतं मामाला शांत करून खुर्चीवर नीट बसवावं, थरथरणारी काठी बाजूला ठेवून आधार द्यावा. पण त्या खिळल्यासारख्या जागीच उभ्या राहिल्या. सूरजच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे पाहत राहिल्या. सुप्रियाचा मुकाटपणा त्यांना असह्य झाला होता. कधी हरवली या मुलांच्या चेहऱ्यावरची निरागसता? कुठे गेले कोवळे भाव या मुलांच्या चेहऱ्यावरचे? आता तर येत होती हाताखाली. सूरज आणि सुप्रिया घरी आले तो दिवस त्यांच्या तसाच्या तसा त्यांना आजही आठवत होता. विमलच्या बाळंतपणासाठी म्हणून मामी तिच्या घरी येऊन राहिल्या होत्या. घरचं खटलं 2 मोठ्या मुलींवर टाकून सूरज विमलच्या गरजेला धावल्या होत्या त्या. त्यांच्या घरात सासू सासरे आले गेले. मामीला निवांतपणा फार क्वचित मिळायचा. घराच्या मागच्या बाजूला भली मोठी चाळ होती. तिथेच 2 खोल्यांमध्ये ते त्यांचे आईवडील राहत होते. येता जाता पडवीत जुन्या खुर्चीवर बसलेले वडील दिसले की धावपळीतही त्यांनी डोळ्यांनी निमायचे. सकाळच्या कामाचा धाबाडका आटपला की थोडा वेळ तिकडे जाऊन बसायचा मामींचा नित्यक्रम होता. आईच्या हातचा चहा घेत निवांत बसायचे. थोडा वेळ तिथे टेकले की मामी ताज्या तवान्या होऊन पुन्हा कामाला लागत. भरल्या घरात त्या रमून गेल्या होत्या. कधी कुठल्या कामाचे ओझं त्यांना वाटलं नाही. सतत चेहऱ्यावर एक शांत भाव. फार बोलता स्वभाव नव्हता, पण कुणाच्याही अडल्या नडलेल्याला धावून जायची तयारी. सूरज त्यांच्या नंदेचा मुलगा एका कंपनीत कामाला होता. तो चाकणमधून जाऊन येऊन करणाऱ्या सूरजला लग्न झाल्यावर चाकणमध्ये संसार थाटायचा आग्रह केला. विमलला स्वतंत्र संसाराचा आनंद घेता यायला हवा असं त्यांना मनापासून वाटत होतं. खेड आणि चाकण या 2 गावांतील अंतर ते किती ये जा चालूच असायची. विमल पण मामींना धरून होती. सूरज आणि सुप्रियाच्या लग्नानंतर सतत काही ना काही कारणाने चाकणला जाणं येणं होई, नाहीतर ते खेडला येत असत. विमलला 3ऱ्यांदा दिवस गेले आणि मामी उत्साहाने गेल्या. करते पण घेऊन सर्वांचं करायची हौस मामींना होती. दुसरं होतं तरी कोण पुढाकार घेऊन करणार म्हणून. पण झालं की 8-15 दिवसांनी चाकणला परतायचं असे ठरवून त्या खेडला येऊन 4-5 दिवस झाले होते. आणि तेव्हाच विमलला गावात असणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. रवी शाळेतून आला मुलांना घेऊन पोचला होता तिथे. त्यांच्या आल्यावर मामी घरी जाऊन स्वयंपाक करून विमलसाठी डब्बा घेऊन आल्या आणि मुलांना घेऊन परत घरी गेल्या होत्या. रवी विमलजवळ थांबला होता. सकाळी मुलं शाळेत गेल्या मामी घाईघाईने दवाखान्याच्या दिशेने वळाल्या. रवी उतरलेले चेहऱ्याने बसला होता. एकटाच किती वेळ. कशी आहे विमल? रवीने डोळ्यातलं पाणी आतल्या आत अडवण्याचा प्रयत्न केला. अवघड आहे म्हणाले. आडली आहे. चाकणमधून डॉक्टर आले आहे रात्री. ऑपरेशनला नेलं आहे आत्ता आतमध्ये. दोघंही एकमेकांची नजर चुकवत बसून राहिले.
एक एक क्षण म्हणजेच युग वाटत असतानाच कधीतरी डॉक्टर समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच रवीच्या हृदयाचा ठोका चुकला. कशी आहे विमल आणि बाळ? तुम्ही बसा इथे जरा. डॉक्टरांनी रवीला जबरदस्तीने बसवून मामींना बाजूला घेतलं. बाळ आणि त्या नाही वाचवता आलं दोघांनाही. कुठे डॉक्टर काय बोलले त्यातला अक्षर त्यांना कळला नाही. कानापर्यंत काही पोचतच नव्हतं. नाही वाचल्या त्या एवढंच कानावर आदळत राहिलं त्यांच्या. रवीच्या पुढे जाऊन त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी डोळ्याला पदर लावला आणि म्हणाल्या, अहो दाजी, आपली विमल आता नाही राहिली होती, गेली आपल्या सर्वांना सोडून. हे ऐकताच रवीच्या पायाखालून जमीन सरकली. त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, अहो ताई, असं काय म्हणताय? विमल आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. असे म्हणत तो जोराने हंबरडा फोडला आणि जोरजोराने रडू लागला. काही वेळाने विमलची डेडबॉडी घरी आणण्यात आली. नातेवाईक येत होते. अंतिम संस्काराची तयारी चालू झाली होती. कुणीतरी मुलांना म्हणाले, करा रे आईला नमस्कार, आता आई परत येणार नाही, ती देवाकडे निघून गेली. सुप्रिया आणि सूरजला कोणीतरी नमस्कार करायला घेऊन गेले. कोणी काही सांगेल तसं ते दोघं करत होते. नमस्कार करून परत मामीच्या कुशीत बसलेल्या सुप्रियाच्या केसावरून हात फिरवताना मामीचा जीव कासावीस झाला. बाजूला पदर घट्ट धरून बसलेल्या सूरजने विचारलं, आम्हाला नाही का जाता येणार देवाकडे? असं बोलू नाही रे बाळा, मामी म्हणाल्या. पण आई परत नसेल येणार, कधी परत येणार ना आम्हाला भेटायला, तर आम्हाला जावंच लागेल ना देवाकडे. मामीने चिमुकल्या सुप्रियाचे डोळे पुसत म्हणाली, हे बघ राजा, आई नसली म्हणून काय झालं? मी आहे ना तुमची मामी, तुमचे मामा आहेत. सुप्रिया आणि सूरजला काही न समजल्यासारखे मामीकडे पाहत राहिले. 4 आणि 6 वर्षाचे ते बारीक पोरकी होऊन गेली होती. मामी त्यांच्या बराच वेळ समजूत घालत राहिल्या. विमल गेल्यावर रवीच्या आयुष्यातला अचानक संपल्यासारखं झालं. कंपनीत काम करायचं आणि घरी येऊन बसायचं. मुलांकडे त्यांचं लक्षच नव्हतं. कंपनीतून आलं की तासनतास अंगणात फेऱ्या घालत राहायच्या. शरीर थकलं की ते टेकायचे खुर्चीवर. वाटलं तर वरण भाताचा कुकर लावायचा. भाजी कशी बशी शिजलेली, तांदळात खडा, आमटीत कचकच. रवीने शिजवलेलं अन्न सूरज आणि सुप्रिया चिवडत राहायची तासनतास. पुढे मुलं रडायला लागली की वैतागलेल्या रवीच्या हातचा फटका दोघांनाही मिळायचा. लगेच दोघं आईकडे जायचे आहे म्हणून हट्टाला पेटायची. असं झालं की आपल्या वागण्यामुळे हे चालू आहे या विचाराने रवीच्या मनाला अपराधीपणा वाटायचा. रविवारी खेडला जाऊ, मामा गोष्ट सांगतील, असं काही ना काही असं खोटं सांगून रवी स्वतःला दोष देत दोघांना मनवत राही. सुट्टी लागली की मामा आणि मामी आग्रह करून खेडला घेऊन जात होतेच मुलांना आणि रवीलाही. आता त्यात रविवारी आला दरवेळी मामा आणि मामी रवी समोर पुन्हा लग्न करण्याचा विषय काढत जोर धरत, पण त्याचा ठाम नकार होता. विषयाला तोंड फुटलं की रवी हताश होऊन म्हणायचा, ताई, लाभला असता संस्कार तर विमल अशी गेली नसती ना. आता नका भरीला घालू. अरे पण पोरांचं काय? धड वेणीफणी होत नाही सुप्रियाची. खायचे प्यायचे हाल हिते आणतोस तर दुष्काळातून उठून आल्यासारखे वाटतात. त्यासाठी पुन्हा लग्न करा म्हणतोय. असं नाही, पण तुम्ही तरी किती दिवस एकटे राहणार? आणि वाढत्या वयाच्या मुलांना वळण लावायला बाई माणूस पाहिजे हो घरात. हां बघू. म्हणजे आता कठीण पडलं आहे सारं, हे खरं आहे, पण सवय झाली की लागेल सगळं मार्गी. 9 महिने झाले रवी, तुझं लक्ष नाही कशात. सूरज मोठेपणाने सुप्रियाला सांभाळतो, पण तो सुद्धा लहानच आहे. एखादी बाई पाहते आहे दिवसभर राहणारी मिळाली तर ती मी येईपर्यंत असंच राहणार ताई. पैसे टाकून प्रेम नाही हो मिळत. हक्काचा माणूस आणा, सगळं सुरळीत होईल. रवी नुसता मान
मान वळवायचा. मामींनी वर्षभर त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण रवी दाद देत नव्हता. हळूहळू निश्चितपणे तो बदलत चालला होता. यातून मार्ग कसा काढावा मामी आणि मामांना कळत नव्हतं. तेवढ्यात नवीनच व्यापात्याने स्वतःला गुंतवलं. मातृमंदिरामध्ये चाकणच्या शनिवारी ऑफिसला सुट्टी असली की सेवाभावी संस्थेत तो जायला लागला. त्याला सुट्टी असली की मुलांना खेडला मामा आणि मामीच्या ताब्यात सोपवायचा आणि रात्री झोपायच्या वेळेला घरी परतायचा. पुन्हा रविवारी तिकडे संध्याकाळी मुलांना घेऊन चाकणला जायचा. मुलांची फरफट, त्याच्या मनाचा विचार काही त्याच्या आसपास फिरकत नव्हतं. मामा आणि मामीने अखेर सुप्रिया आणि सूरजची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आता राहू दे मुलांना आमच्याकडेच. मुलं आजूबाजूला नसल्याची खात्री करून शेवटी त्यांनी रवी खेडला आला तेव्हा त्याच्या कानावर घातलं. काही क्षण रवी नुसतं त्याच्याकडे पाहत राहिला. नको, आधीच तुमच्यावर किती जबाबदाऱ्या, त्यात दोघांचाही भर, लहान तर आहेत. कुणीतरी लक्ष देऊन करायला हवं रे बाबा त्याचं. मामी आता रवी मुलांना न ठेवण्याचा हट्ट धरूनच बसणार की काय म्हणून धास्तावल्या. तेवढ्यात रवी म्हणाला, मी अगदी एकटा पडेल ताई, घर खायला उठेल विमलशिवाय. मुलं गेली की संपलं एकदा. पडायला असतोस कुठे घरी तू रवी, आणि असतोस तेव्हा असून नसल्यासारखंच. मामांच्या बोलण्यावर रवीने नुसताच हुंकार भरला. एवढ्या जणांचं करते आहेस ना, त्यात आणखी 2, आणि तुझ्या ऐकतेपणापेक्षा मुले एकटी पडत चालली आहेत हे लक्षात येते का तुझ्या? 2 दिवस इथेच, 5 दिवस मूळ रुजूत नाही आहे धड त्यांची. तू पण इथेच येऊन राहा, सगळं मार्गी लागेल. शेवटी रवी तयार झाला आणि मुलांचं खेडच्या शाळेत नाव घातलं. सूरज आणि सुप्रिया मामी मामांकडे कायमचे मुक्कामाला आले. इकडे आणताना कोणी त्यांना विचारलं नव्हतं. खेडचं घर आवडत असलं तरी शाळा चाकणची चांगली होती. सूरजचे मित्र, सुप्रियाच्या मैत्रिणी, दोघांचे ते भावविश्व अचानक संपलं. फरक जाणवला की नाही हे त्यांना करण्याचं वय नव्हतं. आतल्या आत मिटून जाणं. सूरजची शाळेतील भांडणं, दंगामस्ती, झालेला बदल त्यांच्या पत्नी पडत नाही हे सिद्ध करत होता. रवीलाही चाकणमधला एकटेपणा असाही चालला होता. खेडलाच राहिलो तर मुलं आपल्या आधारानेच मोठी होतील या विचाराने शेवटी त्याने बदली करून घेतली. चाकण कायमचं सोडलं. रवीपेक्षा मामा आणि मामींना चिकटले. मामांच्या 4 मुलांमध्ये हळूहळू रमायला लागले. रवी अधिकच तर होत गेला घरात असून नसल्यासारखा. सुप्रिया आणि सूरजबद्दलचं प्रेम उफाळून यायचं. मग घरातल्या सर्वांसाठी तो लिमलेटच्या गोळ्या, बिस्किटं असा काही ना काही घेऊन यायचा. प्रेमाने सर्वांना वाटायचा. संध्याकाळी वरांड्यात बसून गोष्टी सांगायचा. सूरज हक्काने त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. सुप्रिया असह्य नजरेने आपल्या बाबांकडे बघत राहायची. तिला जवळ घेऊन तिच्या केसावरून रवी हात फिरवत राहायचा. आजूबाजूला रिंगणाऱ्या त्यांच्या मुलांना बोलावून घेत, मिळू दे वडिलांचा सहवास, कधीतरी येतो तुमचा मामा त्यांच्या वाट्याला असं. पण आम्हाला पण गोष्ट ऐकू दे ना गं, मामा सांगतोय ती. सांगेन रे मी नंतर, आता रमली आहे तिथे एकमेकांच्या सहवासात रमू देत. इतकं संभाषण होईपर्यंत सुप्रिया, सूरज उठून आत येत होते. अरे काय झालं, गोष्ट सांगत होते ना बाबा तुम्हाला. संपली पण आता, म्हणाले बाबा. सगळे क्षणिक मामींना वाईट वाटायचं. विमल या मृत्यूने इतकं बदलून टाकलं सूरजला कळलंच नाही कधी. मुलं मोठी होत होती. सूरज नकळत मामाकडे ओढला जात होता. त्यांच्याजवळ राहिलं की त्याला बरं वाटायचं, सुरक्षित वाटायचं. आग्रही हक्क प्रस्थापित करायचा पाहायचा तो मामावर. वावर सतत मामाच्या आसपास. ते बाहेर निघाले की सूरज पायात चप्पल सरकवून तयार. मामा आराम खुर्चीत वर्तमानपत्र हातात घेऊन बसले की सूरजची अभ्यासाची पुस्तकं घेऊन बाजूला बसणं ठरलेलं. मामा देखील प्रेमाने चौकशी करत, कौतुक करत. कधी कधी मामीला वाटे स्वतःच्या मुलाकडे लक्ष देत नसतील इतकं सूरजला जपतात. मुलांची ही नाराजी यांना त्यामागे बाहेर पडे. धाकटा रामदास भडक डोक्याचा. तो पटकन काहीतरी सूरजला बोलून मोकळा होई. मामा रागवत. मुलांचा सगळा त्रास मामीसमोर निघे काहीतरी बोलून.
नाही, वेळ मारून नेत सुप्रिया सूरज नसताना. मामी दोघांना एकत्र बसवत समजूत घालत. आई विना वाढणारी वडील असून नसल्यासारखे. अशी मुलं आपल्या शाळेत मोठे होतात येते तेव्हा आपण नाही तर कोण समजून घेणार त्या दोघांना, हे त्या पोट तिडकेने सांगत. बाकी तिघं समंजसपणे सूरजकडे सहानुभूतीचा झुकणारा माप स्वीकारत. पण रामदासचं तसं नव्हतं. रामदासच्या प्रश्नांना, नाराजीला, शंकांना कसं उत्तर द्यायचं हे मामीला सुचत नव्हते. त्याचे प्रश्न, शंका त्यांच्या मनात घर करून राहत. सूरज मुद्दामच मामाचा पिक्चर सोडत नव्हता. सगळ्यांना त्रास देतो जाणून बुजून काही बाई रामदास त्यांना सांगे. त्याच दृष्टिकोनातून सूरजला सुप्रियाचं वागणं त्या पारखत राहत आणि मग उगाच त्यांना ओशाळ वाटे. नकळत आपली मुलं आणि सुप्रिया सूरज असा दुजाभाव करत तो आहेत असे वाटायला लागले. मग सुप्रिया ठरवून लाड पुरविल्यासारखे त्या लाड पुरवत स्वयंपाक मुद्दातून त्यांच्या आवडीचा काहीतरी होईल. रामदास अशा वेळेस 2-2 दिवस खुश होऊन बस. सूरजने असं टोक गाठवलं टाकायचं होता ना अनाथाश्रमात, म्हणून मोकळं व्हावं, त्याला मूकसंमती दर्शवावी. मामी सूरजकडे भिजल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. सुप्रिया मामीकडे पाहतच होती. तिला वाटलं पुढे व्हावे आणि मामीच्या डोळ्यातलं अपेक्षाभंगाचं दुःख आपल्या हातांनी मिटवून टाकावं. लहानपणी चुलीवर रट्टा भात ऊप असताना चेहरा लाल व्हायचा मामीचा, तेव्हा ती पटकन पुढे होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आपला नाजूक हात फिरवायची. मामीच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं. थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. करावं तसं. नकळत ती उठली, पण सूरजने टाकलेल्या कटाक्षाने तिला थांबवलं. अस्वस्थ चुळबुळ करत ती तसेच बसून राहिली. गेली कितीतरी वर्ष सुप्रिया फ्रान्समध्ये होती. सूरज नाशिकमध्ये. खेडमधलं घर वडिलोपार्जित. सुट्टीत गेला की मामा मनापासून स्वागत करायचा. सुप्रिया नाशिकमध्ये आली की सूरज आणि ती मामाला भेटून जायचे. पण हल्ली रामदास फार उत्साहाने स्वागत करत नाही हे दोघांच्याही लक्षात यायला लागलं होतं. सुप्रिया मागच्या वेळेला आली तेव्हा तर फार तुटक वागला तो. खेडून नाशिकला परतत जाताना मग बोलण्यात तोच विषय राहिला. किती तुचड्यासारखा वागला रामदास. परतीच्या मार्गावर लागल्या सुप्रिया म्हणाली, बाबा अचानक गेली ना, त्यानंतर वागणं बदललं आहे त्याचं. दाखवून देतो तो दरवेळेस आपला काही संबंध राहिला नाही आता म्हणून. काहीतरीच. सूरज बाबांचा ताप उलटला, कावीळवर गेला आणि त्यातच ते गेले. त्याला झाले की 6-7 वर्ष. त्यांचं वागणं बदललं आहे ते. येत्या 3-4 वर्षात तुझ्या खेपा होत नाही तिकडे, त्यामुळे समजत नाही तुला. मी कामानिमित्त येतो या भागात तेव्हा मामांना भेटायला चक्कर टाकतो. तू मामी भोवती, मी मामा समवेत असंच होतो ना इथे होतो तेव्हा. पण रामदासच्या वागण्यावरून वाटतं परकेच होतो आपण. सूरज खरंच त्याच्या मनात अडी आहे आपल्याबद्दल, त्यांच्या भावंडांबद्दलही. त्यांचं नुकसान होत आहे खेडमध्ये राहून असं वाटतं त्याला. मामाला दोष देत असतो नेहमी. त्यामुळेच इथे राहावं लागतं म्हणतो. पण इथे राहून नुकसान कसलं झालं? चांगली शेती आहे, स्वतःची खानावळ आहे. सुप्रियाला समजत नव्हतं शेती सामायिक. येऊन जाऊन नंतर हक्क मागणार सगळे म्हणून फार लक्ष घालत नाही तो. खानावळ उत्तम चालली आहे त्याची, सोड ग. पण मामा मामीने केलं आहे आपलं हे खरं असलं तरी त्या ओझ्याखाली किती दिवस राहणार? रामदासच्या बोलण्याला प्रत्युत्तर द्यायला हवं आता आपण. आजच वागणं पाहिलंच तू. या वेळेला काही बोलायला सुद्धा तयार नाही आणि नंतर बोलला ते अकल्पनीयत होतं. नेहमीप्रमाणे तिने यावेळीही कंपनीतल्या दिवसांच्या आठवण काढली, पण दरवेळेला हसून मात्र डोलावणारा रामदासच्या स्वरात या वेळेला कडवटपणा भरलेला होता. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो भूतकाळाकडे बघताना, आणि जुने दिवस रात्र त्रासदायक असतील तर विसरलेलेच बरे. त्रासदायक कसले रे? उलट मजा होती. आपलं नदीवरचं तासनतास डुबणं, शाळेत जाता जाता खाल्लेले चणे, शेंगदाणे, फुटाणे, तिखट मीठ लावून खाल्लेल्या कैऱ्या. तसं आठवते. विसरलास तू? राजाराम म्हणाला. छे रे, आठवते सगळे. मामाच्या सतत मागे असायचा आणि तो आईचा पदर पकडून उंडाऱ्यात बसायचा. समाजसेवा सगळी. जबाबदारी आमच्या बाबावर असा राग यायचा. रामदास. बाबा एकदम ओरडले. ओरडू नका बाबा, खरंच ते सांगतोय. फालतू आठवणी जागवत बसलेत.
सुप्रियाचा चेहरा खाडकन उतरला. सूरज उठून बाहेर चालता झाला. रामदास इतका द्वेष करतो तो आमचा? खरंच तुला राग यायचा आमचा? सुप्रियाचा विश्वासच बसत नव्हता. सुप्रियाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्याने मामाकडे पाहिलं. चुकलंच माझं, खरं बोलताय म्हणजे पाप आहे या घरात. बसा तोंड भरून कौतुक करत. राजारामच्या आवाजातला उर्मटपणाने सगळ्यांनीच एकमेकांच्या नजरा टाळल्या. रामदास उठून गेला. बाहेर फेऱ्या मारणारा सूरज अस्वस्थपणे येऊन सुप्रियाच्या बाजूला बसला. सुप्रिया, सूरज दोघांनाही अपमानास्पद वाटलं. मामींनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. लक्ष नको देऊस, सध्या डोकं ठिकाणावर नाही म्हणून वागतोय असा. दोघेही कसे नुसते हसले, पण तिथे राहण्याला उत्साह संपला त्या दोघांचा. मुळात कुठला विषय कुठे नेला होता रामदासने? शाळेच्या बालपणाच्या आठवणीत सुप्रियाने अगदी सहज काढल्या आणि नेहमी हसून मान डोलावणाऱ्या राजारामने आज त्याला वेगळाच वळण दिलं. सूरजने राजारामशी बोलून कोंडी फोडायचं ठरवलं. असा आडून बोलण्यापेक्षा एकदा काय म्हणत असेल ते बोलून मोकळा हो म्हणून सांगणार होता तो राजारामला. पण तो घरात टिकतच नव्हता. कशीबशी रात्र काढून दुसऱ्या दिवशी दोघं नाशिकला निघाले तेव्हाही राजाराम तिथे नव्हता. मामांनी खांद्यावर थोपटलं. मामांनी राजारामचं वागणं विसरून जा, पुन्हा याल लवकर असं आवर्जून सांगितलं. तरी दोघांनीही ते सगळं वरवरचं वाटत होतं. परतीच्या प्रवासात याच प्रसंगाची उजळणी आणि राजारामच्या वागण्याचा उहापोह दोघं करत राहिले. चुळबुळ करत मान खाली घालून बसलेल्या सुप्रियाला तो प्रसंग जसाच्या तसा आताही आठवत राहिला. त्या वेळेपासून मनात असलेला राग इतक्या प्रखरपणे सूरजच्या मनातून बाहेर पडला असेल का? एकदम अनाथाश्रमात का नाही टाकलं असं कसं म्हणाला मामा आणि मामींना? असं अस्वस्थ चुळबुळ करत तिचं मन अजून धागे जोडण्याचा प्रयत्न करत होतं. त्या प्रसंगानंतर गेली 2 वर्ष सूरज तिला काही ना काही सांगत होता. राजारामने घरामध्ये बदल केले, पैसे घेतले दुरुस्ती आणि बदलांसाठी सर्वांकडून, सामूहिक घर म्हणून. पण नियोजन काही नाही. 2 एकर त्यांची जमीन परस्पर विकून टाकली. विचारलं की तुमचं काय संबंध म्हणतो, हे आणि असंच बरंच काही. अरे पण मामा आणि मामी काय म्हणतात? नेहमीप्रमाणे मामा गप्प. मामी म्हणते मला नाही काही तो सांगत. सुप्रिया, मामींनी केलं आपलं, पण वाटते तितकी साधी नाही ती. म्हणजे मला नाही वाटत राजाराम स्वतःच्या जीवावर हे उद्योग करू शकेल. अशक्यच नाही. पाठिंबा आहे त्याला मामीचा. काहीतरीच. किती गोड बोलून असते. आपण त्या दोघांकडे मोठे झालो आहोत. सूरज विसरून चालणार नाही, हो ना? म्हणून किती गप्पा बसायचं? अगं शेवटी राजाराम तिचा मुलगा आहे. ती त्याला काय फायदा होणार तेच पाहणार ना. राजाराम पटवून देत असेल तिला. आणि आपण मामीकडे राहिलो तेव्हा फार समज तर होती का? 5 वर्षे राहिलो. नंतर बाबांनी रत्नागिरीलाच खोली घेतली भाड्याने आपल्यासाठी. त्या 5 वर्षात किती ते भांडवल. सारखं आपलं त्यांनी केलं. सूरज, अरे असं कसं म्हणतोस? बाबा सांगायचे ना, आई गेल्यावर त्यांचा संसारातलं लक्ष सोडायला होतं. आपले हाल व्हायचे म्हणून मामीच खेडला राहून दे सर्वांना म्हणून बाबांकडून कधी एक दमडी घेतली नाही. इतकी माणसं आहेत घरी, त्यात आणखी 3 असं म्हणायचे कायम. कधी कुठला हिशोब ठेवला नाही. आणि आता आपण व्यवहाराच्या पातळीवर उतरायचं. मामा आणि मामीने केलं, पण राजाराम उतरला आहे ना व्यवहाराच्या पातळीवर. मग आपल्याला उतरायला नको. आणि वेळ पडली तर आपण मामा आणि मामी राजारामचा फायदा पाहणार ना. दुसरं म्हणजे त्या 5 वर्षासाठी आपण काय आपलं आयुष्य वेचायचं? या ना त्या मार्गाने त्यांची जाणीव ठेवून आपण सतत मामा आणि मामीसाठी करत असतोच ना काही. नको रे. खाल्ल्या घरचे वासे मोजल्याचे पाप माथी येईल. आणि आपल्याला काय कमी आहे? सुखात आहोत आपण. तेच उपकाराच्या ओझ्याखाली अंधही झाली आहेस. नाही रे, पण मुळात तू कशाला त्रास करून घेतोस? मामांची जमीन आहे. मामांची जमीन गेली. बघतील ते दोघं. ते आहेत. पण आपल्याशी तरी कुठे धड वागतो आहे राजाराम. एक दिवस आपलं जाणं येणं पण बंद होईल. मामा आणि मामी गेली की संपलं सगळं.
सगळं विकून मोकळा होईल तो राजाराम आणि त्याची जमीन गेली आता. आपली जायची वाट बघत बसायची. सुप्रियाला सूरजच्या ताड बोलण्यापुढे काही बोलणं सुचेना. तोच पुढे म्हणाला, आणि ती विभागली असली तरी सामायिक आहे. कुळ कायद्यात जायला नको या विचाराने ती मामा मावशीच्या नावावर केली होती आजोबांनी. सूरज, अरे आपण 2 वर्षांनी एकदा चक्कर मारणार. आपण भांडून काय मिळणार? तू पण तशीच. येशील तेव्हा घरी शिल्लक राहिलेलं नसेल. जमीन तर सोडच, मग रडू नको सांगितलं नाही म्हणून. सुप्रिया आणि सूरज शेवटी यावर विचार करण्याचं या वेळेला भारतात आलं की मामा मामीकडे हा विषय काढायचा मान्य केलं. आणि आज खेडला पोचल्या सूरजने एकदम विषयाला तोंड फोडलं. अगं सुप्रिया, तू तरी थांबव ना. सूरजला कसा बोलतोय तो? मामीच्या शब्दांनी ती एकदम भानावर आली. ते विचारात गुंग असताना सूरज अजून बोलला की काय? काहीतरी असं वाटून तिने सूरजकडे पाहिलं. रागाने लाल झालेला त्याचा चेहरा. स्वतःला सावरून धीर करून ती म्हणाली, तो एकदम अनाथाश्रमात टाकायचं असं म्हणाला ते चुकलं त्याचं. पण मामी, राजारामच्या वागण्याला काही धरबंदच राहिलेला नाही. मागच्या वेळेस आले तेव्हाही काय वाटेल ते बोलला होता तो. अजून विसरता आलेलं नाही. आता त्याला हे घर जमीन सगळं विकून इमारत बांधायची आहे तर सर्वांनी एकत्र येऊन ठरवायला हवं. तुम्ही दोघांनीही आम्हाला गृहीत धरलं. एक 4 ओळीचं पत्र. आता राजारामचा निर्णय सांगणार, सही मागणार. मावशी मामा सगळ्यांचा काय विचार आहे ते आम्हाला नको का कळायला पाहिजे ना राजाराम? बऱ्याच गोष्टी परस्पर करून मोकळ्या होतो. पण तू येशील तेव्हा शांतपणे बोलून सगळं समजावून सांगू असं ठरवलं होतं आम्ही. पण तुम्ही दोघं आलात ते तलवारी उपसूनच. आणि सूरज काय रे हे? काय मिळवलंस असं बोलून तू? सगळ्या करण्यावर पाणी ओतलंस रे बाबा तू आज. मामीने तोंडाला पदर लावला. आई, बाद झालं रडणं. काय तारे तोडले सूरजने ते ऐकले मी आहे आतून. तरी मी तुम्हाला सांगत होतो. पण तुमचं सूरज सुप्रियावरचं प्रेम उफाळून येत होतं. तू आजारी होतीस तेव्हा आला का सूरज भेटायला? आई सारखी ना तू त्याला. मग बायकोलाही नाही पाठवलं काही दिवस आजारपणात तुझ्या इथे मदतीला? इथे आला की येतो भेटायला. त्याचे कोण कौतुक. तुम्ही त्याच्या फोनची वाट बघत असता. अख्ख्या खानदानाची खबरबात घेत असतो तो. तुम्ही सोडून सगळ्यांना फोन करतो तो. पण आठवड्यातून एकदा फोन तुम्हाला करायला जमत नाही. आणि सुप्रिया, तुझी सख्खी आई असती तर केले असतेस ना फोन फॉरेनमधून सुद्धा. काही नाही ग, शेवटी अंतिम सत्य हेच आहे आई की प्रत्येकजण स्वतःच कसं होईल ते बघत असतो. कशी धरता येईल ते आजमावत असतो. ते झालं की संपलं. या दोघांनी वेगळं काही केलं नाही. स्वार्थी नुसते आश्रितच वर हा माज अनाथ आश्रमात टाकायचं होतं म्हणे. राजारामच्या चौकटीत येऊन उभा राहिला ते तणतणतच. सूरजच्या कपाळावरची शीर लालबुंद झाली. सुप्रियाने बसल्या बसल्या त्याचा हात घट्ट धरून ठेवला. पण तो उठलाच. ताड पावलं टाकत राजारामच्या समोर जाऊन उभा राहिला. राजाराम, अति होतंय तुझं. ठीक आहे, इतकाच माज असेल ना तर राहत असेच. माझी आणि सुप्रियाची सही नाही मिळणार तुम्हाला. दार अडवून उभ्या असलेल्या राजारामचा हात बाजूला करत पाय आपटत सूरज आतल्या खोलीत शिरला. रागाने आपला आवरून तो दारात येऊन उभा राहिला. उठ सुप्रिया, निघूया इथून. संपला आता आपला रमणाबंद या जागेचा, माणसांचा. मामा मामी, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जे केलं आमच्यासाठी त्याबद्दल कृतज्ञताच राहील आमच्या दोघांच्याही मनात. त्या 5 वर्षासाठी आमचं आयुष्य राजाराम विकत घेऊ शकत नाही. आमच्या परीने आम्हीही तुमच्यासाठी करत आलोय. रागाच्या भरात अनाथ आश्रमात टाका म्हटलं. राजारामचा राग तुमच्यावर असा काढायला नको होता मी. पण तरीही माझी खात्री आहे की मी तुमची त्याला फूस असणार. आणि तोच त्याचं वागण्याचं कसं बरोबर आहे हे पटवून देत असणार. नाहीतर गोष्टी या थराला न जाता आज राजारामने जे बोलला ना ते बरं नाही झालं. मामा आणि मामी बोलत काही बोलायचं. आज सूरज बाहेर जाऊन थांबला. सुप्रियाला हुंडका फुटला. येते मी. डोळ्यातले अश्रू पुसत नमस्कारासाठी वाकली. मामी काहीतरी पुटपुटल्या. मामांनी सवयीने आशीर्वादाचा हात पाठीवरून फिरवला. मामींना राहवलं नाही. त्या निरोप द्यायला गाडीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. मामा जागचे हल्ले नाहीत.
सूरज नेहमीप्रमाणे न पाहता गाडीचं दार जोरात आपटून बंद केलं आणि गाडी वेगाने फाटकाच्या बाहेर काढली. उडालेला धुराळा खाली बसला तसं मामी वळल्या. राजारामची दारातली आकृती केव्हाच नष्ट झाली होती. मामाकडे नजर टाकत मामी समोरच्या दगडी कट्ट्यावर टेकल्या. गालावर उगवलेले अश्रू पुसण्यासाठी ही ताकद मामीकडे उरली नव्हती. विचारांच्या नादात मामा झोका घेत राहिले. झोपाळ्याच्या कड्यांचा एक सुरातला आवाज दोघांच्या मनावर चरे उमटवत राहिला असतात. दाटून आलेला काळोख दोघांच्याही गात्रांनी व्यापून टाकला. तुळशी वृंदानासमोर दिवा लावायला हवा होता, पण मामींना उठावंसं वाटत नव्हतं. काय चुकलं हो आपलं? रडक्या स्वरात त्यांनी मामांना विचारलं. म्हटलं तर काहीच नाही. म्हटलं तर बरंच काही, मामा गदगदलेल्या स्वरात म्हणाले. म्हणजे आपण सुप्रिया सूरजला आपलीच मुलं मानलं, पण ती आपली मुलं नव्हती ग. अहो, आपल्या पोटी नाही जन्मली, पण प्रेम केलं आपण त्यांच्यावर मुलांइतकंच केलं ना. काही वेळेला तर आपल्या मुलांपेक्षा जास्त माया लावली त्यांना उपरं वाटू नये म्हणून याची काळजी घेत राहिलो. त्यांच्या दृष्टीने ती सहानुभूती असावी. आपण आपलं कधीच नव्हतं ते आपलं मानत राहिलो. त्यांना आईवडिलांची माया देण्याची नशा आपली होती. आपल्या मनाची कळलीच नाही आपल्याला की त्यात वाहून चाललो आहोत. वेळप्रसंगी आपली मुलं डावलली गेली आपल्या हातून. त्यांच्या मनाचा विचार हे डोकावला नाही आपल्या मनात त्यावेळी. त्यांना कळत नव्हतं, त्यामुळे शब्दात मांडू शकली नाही ती कधी. पण यांना त्या मार्गाने ती व्यक्त होत राहिली असणारच. आपल्याला मात्र समजलं नाही ते त्या वेळच्या वेळी. आज करत आहे, पण त्याला आता फार उशीर झाला. अहो, काय बोलताय ते तुम्हाला तरी समजतं आहे का? चांगलं समजतंय. तू विचार कर बघ, तुलाही पटेल काय म्हणतो आहे ते. काहीही बोलताय, मला नाही असलं काही समजून घ्यायचं, असं मामी म्हणाल्या. तरी मामा म्हणत होते. त्यांचं बीज रोवणारे साधे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येत राहिले. हो, आठवतंय खरं. सूरज रामदास दोघेही पहिल्यापासून जरा आक्रमकच, कशावरून तरी नेहमीप्रमाणे भांडले होते. दोघं ते प्रसंग आठवतात. तुम्ही राजारामला ओरडलात, सूरजची बाजू घेतली. खरं तर त्या दोघांचंही ऐकून न घेता तुम्ही बाजू घेतली होती त्यावेळेस. त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी तुमच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कोणी बोलत नव्हतं येथील ताळ्यावर म्हणून आपण सोडून दिलं. पण सगळ्या भावंडांनी एक होऊन आपल्या वागण्याला दर्शविलेला विरोध होता तो. सुप्रिया सूरजच्या आवडीचा म्हणून एखादा पदार्थ केला की यामधलं कोणीतरी लगेच त्यांच्या आवडीचा पदार्थ करायचा म्हणून हटून बसायचं. हो, पण ते अगदी स्वाभाविक म्हणून फार महत्त्वाचं वाटलं नाही तेव्हा. खरं आहे, तेव्हा कधी कळलंच नाही आणि सूरज सुप्रियालाही नकळत परिस्थितीचा फायदा घ्यायला शिकले असावीत. रवीचं दुर्लक्ष यातून हळूहळू आपण करत आहोत ते हक्काचं वाटायला लागलं. पण तरीही त्यांच्या आईची रवीची जागा रिकामीच राहिली त्यांच्या मनात. आपण उपकार करतेच राहिलो त्यांच्या दृष्टीने आणि आपल्या मुलांच्या दृष्टीने. मामींनी रडवलेल्या स्वरात विचारलं. बाकी कोणी बोलत नाही, समजून घेतलं नाही त्यांनी आपल्याला, किंवा त्यांची वृत्तीच शांत असं म्हणायला हवं. पण सगळ्यांची कसर भरून काढली शेंडेफळाने. राजारामने डोळ्यात अंजन घातलं. मामींनी मान डोलावली. दोघांनी पुन्हा विचारात सारखं काही आठवणीच्या ताणात काळोखात बुडून गेले. मागच्या चाळीतून पसरणाऱ्या मिनट्या दिव्यांच्या अंधाराचा वेध घेत राहिले. कितीतरी वेळ एक करता एक होऊन गेले. मामा एकाला एक पायाने रेटा देत झोका घेत होते. तो थांबवून अस्वस्थपणे फेऱ्या मारायला लागले. एकाएकी त्यांच्या रागाचा पारा चढला. लटपट कशी बशी हातातली काठी सावरता उजवा पाय रागारागाने हवेत उडवला त्यांनी. हाताबरोबर त्यांचा स्वरही उंचावला आणि एकदम चिडले. अनाथ आश्रमात टाकायला हवं होतं म्हणे. सूरज नव्हता कधी अनाथ नव्हताच मुली. तो अनाथ कधी, पण आज 2 म्हाताऱ्या जीवांना खऱ्या अर्थी अनाथ करून टाकलं त्यांनी. जोडीदाराची सुप्रिया सांगा तुमच्या लाडक्या भाच्याला चांगले पान फेडलेस म्हणून उपकार करत्याने. अहो, काय बोलताय हे? बसा बरं तुम्ही आधी, नाहीतर असं करू आत्ताच जाऊ. राजाराम, बाबांना हात दे रे बाळा जरा. दरवाजाकडे पाहत त्या जोरात म्हणाल्या. हातानेच त्यांना थांबवत मामा बोलत राहिले. त्यांच्या दृष्टीने आपण उपकार करतेच ना, मग काय चुकलं? उपकार करते म्हटलं तर नाही करणार म्हणे सही. वर ऐकवतो आहे, अनाथ आश्रमात टाकायला हवा होता म्हणून.
आणि तो नालायक राजाराम आपलं जिना हैराण करणाऱ्या या दोघांच्या निर्णयामुळे. चांगलं चाललं आहे हो मामा आणि मामी. भाच्याने अशी थप्पड दिली आणि आता मुलाकडून आता थापड मिळणार. राजाराम म्हणणारच, पोटच्या पोरांसारखी माया दिलीत ना, पण वेळ आल्यावर तुमच्या लाडक्या भाच्यांनी सही करायला दिलाच नकार. अगं तुला कळतंय का, सगळे असून आपणच अनाथ झालो आहोत ग. मामा हातातली काठी घट्ट आवळत तोल सावरत बापूंच्या फेऱ्यांचा वेळ वाढला. कपाळावरची शीर ताड उडायला लागली. मामी घाबरल्या. अहो अहो, काय करत आहात? काय होत आहे तुम्हाला? राजाराम, अरे घसा फोडून ओरडते, बाहेर ये आधी. कुठे उलटला आहेस? बाहेर ये रे बाबा. लगेच तोल गेलेल्या मामांना सांभाळायला पुढे आलेल्या मामींच्या मदतीची हाक राजारामने ऐकून देखील न ऐकल्यासारखं केलं आणि तो बाहेर आलाच नाही. शेवटी मामींनीच मामांना सावरलं. आपण कोणासाठी काही केलं तरी काहीच उपयोग होत नाही. शेवटी म्हातारपणी नवरा बायको हेच एकमेकांसाठी असतात.